बघा, सैतानाचं कार्य खूप जोरात चालू आहे. प्रत्येक पावला सैतान आपल्याला त्रास देत आहे. आणि माझ्या घरात देवाचं कार्य पण खूप जोरात चालू आहे. मी किती देवाजवळ काय काय मागते, म्हणजे देवाला सांगते की देवा, सैतानाला माझ्यापासून लांब कर, सैतानाला तू ठेचून टाक. आणि देव माझ्याबरोबर आहे. देव सर्व काही करणारा प्रभू आहे. सैतानाने इतका मला त्रास दिलेला आहे 2-4 वर्षामध्ये, तेवढा आता सैतानाला मी शांत करण्याचा प्रयत्न करत आहे देवाच्या प्रार्थनामुळे. की देवा, तू करणार आहेस, तू माझ्यासोबत आहेस, तू मला सांभाळणार आहेस, बाकी जगातलं कोणीच सांभाळणार नाही. आणि एक माझी साक्ष होणार आहे, खरी साक्ष होणार आहे की देवाने हे कार्य माझं केलं. आणि मी सतत देवाजवळ ही गोष्ट मागत होते. आणि सैतानाला, जो काही सैतान असेल, जो काही कोणी कार्य करीत असेल, तो त्याला लांब कर, हीच माझी प्रार्थना आहे. आणि देवाला, लोकांना समजू दे की हे देवाचं कार्य आहे, कोणी केलेलं नाही आणि कोणी करणार पण नाही. हे देवच करणार आहे आणि देवाशिवाय कोणीच करणार नाही. अद्भुत, अलौकिक, अकाल्पनिक अशी घटना देव घडवणार आहे. आणि देव ही घटना नक्कीच घडवून आणणार. त्याला अशक्य काही नाही, सर्व शक्य आहे. आणि माझी प्रार्थना आहे, तळतळीची प्रार्थना आहे, कळकळीची प्रार्थना आहे. देवाच्या पायाजवळ, वधस्तंभाजवळ माझी प्रार्थना आहे की देवा, जे काही सैतान माझ्या मागे हात धुवून लागलेला आहे, जे काही सैतान मला त्रास देत आहे, जो काही सैतानाने घाट घातलेला आहे, जे काही माझ्या पुढ्यात आडवं येत आहे, जे काही मला आडफाटे घालत आहे, चांगल्या गोष्टीला नेहमी आडफाटे येतात, चांगली गोष्ट घडू नये अशी ज्याची इच्छा आहे, असा सैतान तू काढून टाक, एवढीच माझी नम्र इच्छा आहे. देवाजवळ आहे आणि देव हे करणार आणि करत आहे, घडणार. कारण का म्हणतात ना, सैतानाचं कार्य फार जोरात आहे. पण सैतानाला देवाने एकदा शिक्षा देणारा देव आहे आणि देतोच, पण कळत नाही की ही शिक्षा मला झालेली आहे. आणि देव खूप मोठा आहे, त्याच्याकडे सर्व गोष्टीला उत्तर आहे, औषध आहे, सर्व आहे. सैतानाला तो निघून जा म्हणत आहे, पण तो काही जायला तयार नाही. खूप कठीण आहे, माहिती का. होणार, त्रास होणार, खूप भयंकर त्रास होणार. पण जेव्हा देवाचं कार्य चालू होणार ना, तेव्हा सैतान हा तडफडून जाणार आहे. धन्यवाद. एवढं मात्र खरं आहे. आणि तो जाणार म्हणजे जाणार.